हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण म्हणजे मागचे 2 लेक्चर जर आपण बघितले तर त्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक म्हणजे स्टार्ट केलेला आहे, बरोबर ना. आणि ट्रिग्नॉमेट्री हा जो पॉइंट आहे त्यातील पहिला जो टॉपिक आहे फॉर स्टेट बोर्ड सिलेबस दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट्स आपण सुरुवात केली आहे, बरोबर. आणि त्यामध्ये आपण त्या 2 लेक्चरचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण बेसिक डेफिनेशन्स बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण अँगल म्हणजे काय, त्याच्यानंतर अँगल्स म्हणजे त्याच्यात पुढे आपण डिरेक्टेड अँगल हा कन्सेप्ट बघितलाय. म्हणजे जर इनिशियल रे टू टर्मिनल रे रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज असेल किंवा क्लॉकवाईज असेल तर अँगल काय असतो हेही आपण बघितलेलं आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर आपण मेजर्स ऑफ अँगल्स बघितलेला आहे आणि नंतर टाइप्स ऑफ सम अँगल्स बघितलेले आहे, बरोबर ना. आता टाइप्स ऑफ सम अँगल्स मध्ये आपण झिरो अँगल बघितलेला आहे, त्याबरोबर स्ट्रेट अँगल बघितलेला आहे, त्याबरोबर राईट अँगल बघितलेला आहे आणि नंतर को टर्मिनल अँगल्स पण आपण बघितलेला आहे. त्याबरोबर अँगल्स इन अ क्वाड्रंट हा पॉइंट पण आपण पाहिलेला आहे, लक्षात घ्या. तर आज आपण आता काय करतोय तर तुम्हाला आपण को टर्मिनल अँगल जो आहे जी डेफिनेशन आपण बघितलेली आहे ती डेफिनेशन लक्षात येण्यासाठी त्या टाइपचे काही एक्झाम्पल्स आपण आता बघूया, बरोबर. आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आपण बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला दिलेला एखादा अँगल पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तो अँगल त्याची म्हणजे डायग्रामॅटिक तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं आहे, बरोबर. तर बघा मग आपण जो पहिला क्वेश्चन बघणार आहोत दॅट इज अ डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर को टर्मिनल, बरोबर. तर बघा आता को टर्मिनल अँगलची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. काय डेफिनेशन आहे बघा को टर्मिनल अँगलची. मी तर डायग्राम काढतोय. समजा हा एक अँगल आहे, ओ ए आणि ओ बी या 2 रेनी तयार झालेला हा अँगल ए ओ बी असं म्हणतोय, ज्यामध्ये आपण या ओ ए ला इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म असं म्हणतोय, तर या ओ बी ला टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म असं म्हणतोय, बरोबर ना. तर मग इथं रोटेशन या पद्धतीनं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा अँगल काय झाला ए ओ बी. मग मी इथं दुसरा एक अँगल काढतोय बघा. तो अँगल कसा आहे बघा, त्याचा इनिशियल रे तोच आहे आणि त्याचा टर्मिनल रे पण काय तोच येतो. म्हणजे काय झालं बघा, इथं तुम्हाला 2 अँगल्स आहेत. एक आहे अँगल ए ओ बी विच इज द ऍक्यूट अँगल, बरोबर ना. आणि दुसरा जो अँगल आहे दॅट इज ऑल्सो ए ओ बीच आहे, बरोबर ना. पण त्या अँगल्सचं मेजर किती आहे बघा, तर एक कम्प्लीट रोटेशन या ठिकाणी कम्प्लीट झालं आणि त्यामध्ये प्लस हा जितका अँगल असणार तो अँगल, बरोबर ना. त्यामुळं इथं जर हे 2 अँगल्स तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल बाळांनो, या दोन्ही अँगल्सचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम आहे, म्हणजेच कॉमन आहे. जेव्हा 2 अँगल मध्ये जर इनिशियल आणि टर्मिनल रे कॉमन असतील किंवा सेम असेल तर आपण त्या 2 अँगल्सना काय म्हणतोय को टर्मिनल अँगल्स असं म्हणतोय. आता हे झालं डायग्रामॅटिक त्याचं रिप्रेझेंटेशन. पण जर आपल्याला म्हणजे न्यूमरिकल फॉर्म मध्ये जर बोलायचं झालं तर बघा θ1 θ2 these are the 2 angles, θ1 and θ2 these are the 2 angles and these 2 angles are said to be co-terminal if and only if θ2 minus θ1 is equals to n into 360 degree where n is any integer. म्हणजे काय हो, 2 अँगल्स मधला डिफरन्स हा जर 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये असेल, मग भले तो पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह असू देत, तर त्या वेळेस आपण त्या 2 अँगल्सना काय म्हणतोय को टर्मिनल अँगल्स असं म्हणतोय. मी या ठिकाणी बघा θ2 मी असं सपोज करतोय की θ2 इज ग्रेटर दॅन θ1. म्हणजे आपण काय करतोय या ठिकाणी लार्जर अँगल मधून स्मॉलर अँगल मायनस करतोय. मग 2 अँगलचा जर डिफरन्स 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये येत असेल तर आपण त्या 2 अँगल्सना काय म्हणतोय को टर्मिनल अँगल्स. आता इथे तेच आहे, लक्षात घ्या. आता हा जर अँगल समजा मी थीटा सपोज केला तर हा कम्प्लीट अँगल काय होणार आहे बघा 360 प्लस थीटा ना, अलग लक्षात बघा. जर AOB जो ऍक्यूट अँगल आहे तो जर मी थीटा सपोज केला तर हा कम्प्लीट 1 रोटेशन प्लस दॅट थीटा, आणि आपल्याला माहित आहे 1 कम्प्लीट रोटेशन इज नथिंग बट 360 डिग्री, बरोबर ना. त्यामुळं
हे जो लार्जर अँगल आहे तो काय होणार आहे 360 प्लस थिटा, आणि इथं जर तुम्ही या दोघांचा डिफरन्स घेतला तर काय येतं बघा डिफरन्स 360 प्लस थिटा आणि मायनस थिटा म्हणजेच किती आलं 360 अँड दॅट इज इक्वल्स टू 1 इंटू 360 म्हणजेच आला ना 1 हा 360 चा इंटिग्रल मल्टिपल आला बरोबर. त्यामुळे मग हे दोन अँगल्स काय झाले दिस टू आर सेड टू बी व्हॉट को टर्मिनल अँगल्स बरोबर. मग तेच इथं आपल्याला करायचं आहे बघा. ही जी दिलेली 10 एक्झाम्पल्स आहेत यातले मी 3 ते 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतोय बरोबर. आणि त्यानंतर राहिलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती सगळी तुम्हाला होमवर्कला आहेत लक्षात घ्या बरोबर. तर इथं काय करायचं ही एक्झाम्पल्स कशी सोडवायची ते आपण बघणारच आहोत. पण मला सांगा सर्वांना को टर्मिनल अँगल हा कन्सेप्ट लक्षात आलाय का बघा. दोन अँगल्स आपण को टर्मिनल आहेत असं कधी म्हणू शकतोय जेव्हा त्या दोन्ही अँगल्सचा डिफरन्स हा 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये यायला पाहिजे तर आणि तरच आपण त्या दोन अँगल्सना काय म्हणतोय को टर्मिनल अँगल्स. म्हणजे θ1 मायनस θ2 किंवा θ2 मायनस θ1 इज इक्वल्स टू n इंटू 360 डिग्री बरोबर. तर बघा मग हे कंडिशन्स तुमच्या लक्षात आले असेल तर आपण आता या ठिकाणी 1 बाय 1 एक्झाम्पल्स बघूया. आता जाऊया एक्झाम्पल्स कडे. क्वेश्चन तर सर्वांना लक्षात आलेलंच आहे. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स बरोबर. तर पहिलं एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल कसं सोडवायचं ते एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल्स काय फार अवघड आहेत असं नाहीये, पण आपण ही जी एक्झाम्पल्स आहेत ती स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मधलं पहिला जो टॉपिक आहे त्यातल्या फर्स्ट एक्सरसाइज मधला हा क्वेश्चन आहे. तिथं मर्यादित एक्झाम्पल्स होते, पुढे मी एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बरोबर. तर लक्षात घ्या हा क्वेश्चन कंप्लीट करणं म्हणजे याचा अर्थ आपण एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन पहिल्या एक्सरसाइजचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट्स पेपर 1 मधला पहिला टॉपिक त्यातला पहिला एक्सरसाइज त्यातली ही काही क्वेश्चन्स आहेत. पहिल्या एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन बरोबर. तर बघा मग पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर सोल्युशन तुम्ही या पद्धतीने लिहायचं गिव्हन अँगल्स θ1 एक अँगल तुम्ही θ1 माना 210 डिग्री आणि सेकंड काय आहे θ2 इज इक्वल्स टू यस मायनस 150 डिग्री. तुम्ही गिव्हन म्हणा किंवा सपोज म्हटला तरी चालतं. एकाला θ1 नाव द्या दुसऱ्याला θ2 नाव द्या बरोबर ना. आता इथं मग बघा θ1 210 आहे θ2 मायनस 150 आहे म्हणजे हिअर व्हॉट वी गेट हिअर θ1 इज ग्रेटर दॅन θ2. θ1 हा θ2 पेक्षा ऑब्वियस ग्रेटर आहे. मग काय करूया लेट θ1 मायनस θ2. नेहमी लक्षात ठेवा लार्जर अँगल मधून स्मॉलर अँगल तुम्हाला मायनस करायचा आहे हे लक्षात ठेवा. एक फॉर्मॅट आपण ठेवूया. आता काही जण म्हणतील सर आम्ही स्मॉलर मधून लार्जर काही अडचण नाही. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 यायला पाहिजे बस. म्हणजे 360 चा इंटिग्रल मल्टिपल मग भले तो पॉझिटिव्ह येऊ दे किंवा निगेटिव्ह आला तरी चालेल बरोबर ना. तर मग इथं काय बघा θ1 मायनस θ2 म्हणजेच काय येणार आहे 210 डिग्री मायनस 150 डिग्री बरोबर. आणि या ठिकाणी काय होतं बघा मग मायनस मायनस प्लस झालं 210 डिग्री प्लस 150 डिग्री आणि तुम्हाला माहित आहे 210 प्लस 150 म्हणजेच किती येणार आहे 360 डिग्री बरोबर ना. लक्षात घ्या हे डिग्री जे आहे दॅट इज अ युनिट ऑफ मेजरमेंट्स ऑफ अन अँगल. आपण जेव्हा आता हा एक क्वेश्चन आहे ना याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन झाल्यानंतर आपण मग रेग्युलर आपण सिस्टीम्स ऑफ मेजर्स ऑफ अन अँगल्स बघणार आहोत. तो पॉइंट बघणार आहोत ज्यामध्ये आपण दोन सिस्टीम बघणार आहोत. एक आहे ती सर्क्युलर आणि दुसरी आहे ती सेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे त्यालाच आपण डिग्री मेजर आणि सर्क्युलर आहे त्याला आपण रेडियन मेजर असं म्हणतोय. ते बघणार आहोत आपण डिटेलमध्ये नंतर. तर बघा मग इथं 210 प्लस 150 किती आलं 360 डिग्री. मग हे मी कसं लिहू शकतोय 1 इंटू 360 डिग्री लिहू शकतोय. म्हणजे डिफरन्स ऑफ θ1 and θ2 आर इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ 360 डिग्री. या दोन अँगल्सचा डिफरन्स काय आलेला आहे 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये आलेला आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज देअरफॉर काय म्हणतात आपल्याला मग θ1 and θ2 आर θ1 and θ2 आर व्हॉट दॅट आर को-टर्मिनल अँगल्स. को-टर्मिनल अँगल्स म्हणजे तुम्ही तर असं म्हणू शकता ऍज θ1 minus θ2 is equals to n into 2 pi म्हणजे 1 into 360 where n is equals to 1
बरोबर ना. आणि म्हणून मग θ1 θ2 आर को टर्मिनल अँगल्स अँड देअरफॉर मग 210 डिग्री आणि -150 डिग्री आर व्हॉट co-terminal angles. These are co-terminal angles. लक्षात आलं का बघा सर्वांना. तर या पद्धतीनं आता हे पहिलं एक्झाम्पल झालं. असंच आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते को टर्मिनल, ती जी पेअर आहे अँगलची ती को टर्मिनल अँगलची पेअर आहे. आता मग सेकंड एक्झाम्पल काय बघा. सेकंड एक्झाम्पल यस सेकंड म्हणतो मी आता. गिवन अँगल्स काय बघा. गिवन अँगल्स यस θ1 इज इक्वल्स टू 360 डिग्री आहे आणि θ2 इज इक्वल्स टू किती आहे बघा -30 डिग्री. बरोबर. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर इथं θ1 इज ग्रेटर दॅन θ2. बरोबर ना. θ1 हा θ2 पेक्षा ग्रेटर आहे. बरोबर ना. मग काय करणार. मोठ्या अँगल मधून लहान अँगल मायनस करायचा. θ1 मायनस θ2 म्हणजे किती येतं बघा 360 डिग्री मायनस 30 डिग्री. अँड हिअर ऑल्सो मायनस मायनस प्लस. सो 360 प्लस 30 डिग्री म्हणजेच किती आलो 390 डिग्री. आणि 390 डिग्री इज नॉट अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजे या ठिकाणी बघा θ1 मायनस θ2 यांचा जर डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स किती येतोय 390 डिग्री येतोय, जो 360च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये नाही आहे. लक्षात घ्या. आणि जर तो डिफरन्स जर 360च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये नसेल तर मग ते दोन अँगल्स काय असणार आहेत. दॅट टू अँगल्स आर नॉट को टर्मिनल अँगल्स. मग तुम्ही कसं म्हणू शकता ऍज θ1 मायनस θ2 इज नॉट an integral multiple of 360 degree is not an integral multiple of 360 degree. Therefore θ1 and θ2 are not co-terminal angles. Or they not form pair of को-टर्मिनल अँगल्स. म्हणजे ते दोन अँगल्स को-टर्मिनल अँगल्सची पेअर फॉर्म करत नाहीयेत. तर लक्षात आलं सर्वांना. बघा पहिले एक्झाम्पल बघितलं ज्यामध्ये 360 into 1 आलं. सो दॅट टू अँगल्स आर को-टर्मिनल अँगल्स और दॅट टू अँगल्स फॉर्म पेअर ऑफ को-टर्मिनल अँगल्स. बट इन सेकंड एक्झाम्पल their difference is the 390 degree, which is not an integral multiple of 360 degree, right? Here 390 is not an integral multiple of 360. Therefore, that two angles not form a pair of co-terminal angles. म्हणजे ते दोन अँगल्स काय को-टर्मिनल अँगल्सची पेअर तयार करत नाहीये. तर बघा सर्वांना ही दोन एक्झाम्पल्स लक्षात आली. पहिले एक्झाम्पल येस इट फॉर्म द को-टर्मिनल अँगल, बट सेकंड एक्झाम्पल इज नॉट फॉर्म को-टर्मिनल अँगल्स. बरोबर ना. आता मग पुढचं थर्ड एक्झाम्पल बघूया. काय थर्ड एक्झाम्पल. यस गिवन म्हणतो मी आता या ठिकाणी. गिवन अँगल्स θ1 इज इक्वल्स टू काय बघा फर्स्ट अँगल दॅट इज -180 डिग्री आणि θ2 इज इक्वल्स टू काय आहे 540 डिग्री. बरोबर ना. आता मग या ठिकाणी जर बघितला हिअर θ2 इज ग्रेटर दॅन θ1. बरोबर ना. 540 डिग्री इज ग्रेटर दॅन -180 डिग्री. बरोबर. सो लेट म्हणतो मी θ2 मायनस θ1 त्या दोघांचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. θ2 किती आहे बघा दॅट इज 540 डिग्री मायनस 180 डिग्री. आता या ठिकाणी काय होतं बघा 540 डिग्री मायनस मायनस प्लस 180 डिग्री. बरोबर ना. आणि मग जर इथं आपण बघितला 540 प्लस 180 किती येणार आहे बघा दॅट इज 720 डिग्री. कळतं का बघा 540 प्लस 100 जर केला 640 प्लस 80 केला तर दॅट इज 720 डिग्री. आणि मग हा जो 720 डिग्री आहे तो आपण 2 into 360 डिग्री लिहू शकतोय. मीन्स डिफरन्स ऑफ दॅट टू अँगल्स
इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. बरोबर ना, म्हणजे ट्वाइस 360 डिग्री आहे. 2 हा इंटिजर आहे, त्यामुळे आपण इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. सो व्हॉट दिस गिव्स ॲज θ2 minus θ1 is an integral multiple of 360 degree is an integral multiple of 360 degree. Therefore, θ1 and θ2, θ1 and θ2 are what? Co-terminal angles. They are co-terminal angles. म्हणजे θ1 आणि θ2 हे काय आहेत? These are the co-terminal angles. म्हणजे बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं ते co-terminal angles ची पेअर तयार करतो. सेकंड तयार करत नाहीये. आणि थर्ड एक्झाम्पल काय होतं? परत इट फॉर्म्स co-terminal angles. बरोबर ना. आणि त्याच्यानंतर बघा आता पुढचा अँगल बघा. पुढचे एक्झाम्पल कुठलेही एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतोय. बरोबर ना. समजा मी इथलं फोर्थ एक्झाम्पल जर घेतलं तर त्या फोर्थ एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचंय बघा. येस, इथंच आपण सॉल्व्ह करूया. θ1 मी कशाला म्हणतो? -405 डिग्री. θ2 काय बघा? व्हॉट इज θ2? दॅट इज 675 डिग्री. इथं θ2 ग्रेटर दॅन θ1, त्यामुळं काय तर बघा θ2 मायनस θ1 करा. टेक द डिफरन्स. काय येणार आहे बघा? 675 मायनस 405. बरोबर ना. आणि मग या दोघांची जर आपण मायनस मायनस या ठिकाणी प्लस होणार आहे. मग बघा 675 प्लस 405, आणि हा जर डिफरन्स म्हणजे इथं जर मायनस मायनस प्लस झाला, यांची जर ऍडिशन घेतली तर ती किती येणार आहे बघा? व्हॉट इज द सम? 1080. बरोबर ना. आता 1080 आलेलं बघा. 600 आणि 400,000 आलं. 75 आणि 5 दॅट इज 80. 1080 आलं. आणि मग हा जो 1080 आहे तो तुम्ही कसं लिहू शकता बघा? 360 च्या मल्टिपल मध्ये आहे. 36 इंटू 3 केलं तर 108 येतं. बरोबर ना. त्यामुळं इथं तुम्ही 3 इंटू 360 डिग्री म्हणजे या दोन अँगल्सचा डिफरन्स जर तुम्ही घेतला तर तो काय आहे? 3 इंटू 360 आहे. म्हणजे 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये आहे. त्यामुळं मग जर डिफरन्स 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये असेल तर हा अँगल सुद्धा काय झाली? ही पेअर सुद्धा काय झालेली आहे बघा? को-टर्मिनल अँगल्सची पेअर आहे. मीन्स दिस पेअर फॉर्म्स को-टर्मिनल अँगल्स. बरोबर ना. मग ही 4 एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह केलेले आहेत. आता अशीच तुम्हाला पुढची 6 एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी सोपं आहे. एकाला θ1 एकाला θ2 माना. लार्जर कोण आहे तो तिथं लिहा. दर θ1 इज ग्रेटर दॅन θ2 और θ2 इज ग्रेटर दॅन θ1. आणि जो लार्जर आहे त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं? स्मॉलर अँगल डिफरन्स घ्यायचा आहे. मायनस मायनस प्लस होतं, मायनस प्लस मायनस होतं. एवढं बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि जर त्यांचं सबस्ट्रॅक्शन हे जर 360 च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये येत असेल तर आणि तरच आपण त्या दोन अँगल्सना काय म्हणतोय? को-टर्मिनल अँगल्स असं म्हणतोय. अदरवाईज नाही. दे आर नॉट को-टर्मिनल अँगल्स. बरोबर. तर या पद्धतीनं ही 6 एक्झाम्पल्स राहिलेली सोडवाल. नक्की सोडवा. याच्यानंतर आपण मग पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढच्या एक्झाम्पल कडे. म्हणजे पुढचा क्वेश्चन काय बघा? ड्रॉ द अँगल्स ऑफ फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. आता तुम्हाला आठवतं का बघा? आपण जेव्हा डिरेक्टेड अँगल बघितला तेव्हा दोन रोटेशन्स, दोन पद्धतीनं दोन डायरेक्शन्स आपण बघितलेले आहे. एक जी अँटी क्लॉकवाईज आहे आणि दुसरी क्लॉकवाईज. बरोबर ना. जर इनिशियल रे टू टर्मिनल रे हे जर रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल तर त्या ठिकाणी अँगल कसा असणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे कसं बघा? या पद्धतीनं समजा दिस इज इनिशियल रे आणि दिस इज टर्मिनल आणि दिस इज व्हर्टेक्स O. बरोबर. जर हे रोटेशन या पद्धतीने असेल इनिशियल टू टर्मिनल अँटी क्लॉकवाईज, then the angle is positive. बरोबर. आणि त्याच्या उलट जर समजा ते रोटेशन असं असेल इनिशियल आणि या ठिकाणी टर्मिनल, हे असं रोटेशन असेल म्हणजेच काय? क्लॉकवाईज, तर हिअर इज द व्हर्टेक्स. बरोबर ना. तर मात्र अँगल कसा असणार आहे? निगेटिव्ह. हे आपल्याला माहित आहे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल इनिशियल टू टर्मिनल रे, at that time the angle is positive.
अँड इफ दॅट रोटेशन इज क्लॉकवाईज देन अँगल इज निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर आपण क्वाड्रंट्स मध्ये पण बघितलं होतं बघा, एक कम्प्लीट रोटेशन हे कसं असणार आहे 360 डिग्री असणार आहे जर ते अँटी क्लॉकवाईज असेल तर. आणि समजा हेच रोटेशन जर तुम्ही असं क्लॉकवाईज घेतला तर हे सुद्धा किती 360, पण ते कसं असणार आहे -360 डिग्री, बरोबर ना. आणि हे जे असणार आहे दिस इज +360 डिग्री. लक्षात येतं का बघा दिस रोटेशन, समजतं. तर या पद्धतीनं एक कम्प्लीट रोटेशन 360 असणार आहे. समजा 2 कम्प्लीट रोटेशन्स केला तर तुमचं काय 720 होणार आहे. आणि त्याबरोबर प्रत्येक क्वाड्रंटल अँगल हा 90 डिग्रीचा आहे. समजा तुम्ही एक कम्प्लीट रोटेशन केलात आणि त्याबरोबर एक क्वाड्रंट तुम्ही कव्हर केलात तर 360 मध्ये तुम्हाला काय करायचं 90 ऍड करायचंय. समजा 360 मध्ये तुम्ही 2 क्वाड्रंट्स ऍड केला तर 360 म्हणजे 2 क्वाड्रंट आणि एक कम्प्लीट रोटेशन म्हणजे काय होणार आहे 360 + 180. समजा 1 कम्प्लीट रोटेशन 360 आहे आणि नंतर तुम्ही जर 3 क्वाड्रंट्स कव्हर केलात तर तुम्हाला 360 मध्ये 270 ऍड करावं लागेल. आणि जर 1 कम्प्लीट रोटेशन आणि 4th क्वाड्रंट पण तुम्ही कम्प्लीट कव्हर केला असेल तर तुमचे 2 कम्प्लीट रोटेशन्स होतील. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे बघा, कम्प्लीट रोटेशन आणि त्याबरोबर क्वाड्रंट्स किती ऍड झालेले आहेत त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो हे सांगायचं आहे. कारण बघा आपण प्रत्येक क्वाड्रंटचा विचार करून बघा ना, जर तो अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर मेजर ऑफ दॅट अँगल लाईज बिटवीन 0 to 90. If that angle lies in second quadrant, then measure of that angle lies from 90 to 180. If that angle lies in third quadrant, then measure of that angle lies from 180 to 270. And if that angle lies in fourth quadrant, then measure of that angle lies between 270 to 360. म्हणजे हाही कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा आहे, बरोबर. आणि हे सगळं यूज करून तुम्हाला आता इथं जे दिलेले अँगल्स आहेत ते अँगल्स तुम्हाला काय करायचे, त्याचे डायग्राम्स काढायचे, ड्रॉ द अँगल्स, आणि त्यावरून त्यांचा क्वाड्रंट पण तुम्हाला फिक्स करायचा. खूप सोपं आहे बघा. एक्झाम्पल्स थोडे जर जास्त आहेत कारण टेक्स्टबुक मध्ये 10 एक्झाम्पल्स आहेत, मी एक्स्ट्राचे 10 एक्झाम्पल्स या ठिकाणी वाढवलेले आहेत. तर बघा ही 20 एक्झाम्पल्स आहेत, यातली मी एक 5 एक्झाम्पल्स जे काय मेजर अँगल्स मोठे मोठे अँगल्स आहेत ते फक्त मी इथं काढतोय, आणि राहिलेले जे एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचे, लक्षात घ्या. तर बघा मग जाऊया 1 by 1 एक्झाम्पल्स कडे. जर एक्झाम्पल्स बघितला तर मी काय करतो बघा, यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे तो अँगल आपण करूया का निगेटिव्ह आहे -140. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल 945 हा पण मी काढतोय. थर्ड एक्झाम्पल -500 आहे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल घेऊया बघा, 2 निगेटिव्ह झाले, एक 945, इथलं 7th एक्झाम्पल म्हणजे हे 4 एक्झाम्पल झाले. आणि त्याबरोबर आणखी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी ड्रॉ करणार आहे बघा. जे एक्झाम्पल म्हणजे इथलंच घेऊया -820. म्हणजे 5 एक्झाम्पल्स मी सोडवणार आहे आणि राहिलेली 15 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला असणार आहेत, लक्षात घ्या. तर मग जाऊया पहिले एक्झाम्पल काय बघा, गिवन. फर्स्ट एक्झाम्पल गिवन थीटा इज इक्वल्स टू किती आहे -140 डिग्री, बरोबर ना. आता मग या ठिकाणी मला सुरुवातीला वर्टिकल आहे तो y ऍक्सिस डायग्राम लगेच काढायची. हॉरिझॉन्टल आहे दॅट इज x ऍक्सिस, दिस इज द ओरिजिन, बरोबर ना. x ऍक्सिस xo x डॅश yo y डॅश, बरोबर ना. आता इथं -140 डिग्री आहे, बरोबर ना. आता -140 डिग्री म्हणजे बघा ना अँगल कसा आहे निगेटिव्ह आहे. आता आपण बघितलं जर अँगल निगेटिव्ह असेल तर इनिशियल रे टू टर्मिनल रे हे रोटेशन कसं असणार आहे, थीटा या ठिकाणी निगेटिव्ह आहे म्हणजेच हे रोटेशन जे असणार आहे ते कसं असणार आहे, क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे, बरोबर ना. लक्षात घ्या हे जे सगळे अँगल्स आहेत दीज आर द स्टँडर्ड अँगल्स. आता आपण स्टँडर्ड अँगल्स म्हणजे काय म्हटलेलं बघा, दिस एक्स ऍक्सिस वर्क्स और दिस एक्स ऍक्सिस इज इनिशियल रे ऑफ दॅट करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे ज्या अँगल्सचा OX म्हणजे एक्स ऍक्सिस हा इनिशियल रे असेल त्या अँगल्सना आपण काय म्हणतोय, स्टँडर्ड अँगल्स असं म्हणतोय, बरोबर ना. तेव्हा बघा इथं -140 डिग्री आहे म्हणजे आपल्याला माहित आहे हा कम्प्लीट फर्स्ट क्वाड्रंट जो येणार या बाजूने क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे, निगेटिव्ह आहे त्यामुळं हा -90 झाला.
आणि त्याबरोबर -90 मध्ये तुम्हाला आणखी किती ऍड करायला लागणार आहे, -90 -50 जर केला तर ते किती येणार तुम्हाला -140, म्हणजे तो अँगल असा कुठेतरी येईल. धिस इज द रिक्वायर्ड अँगल -140 डिग्री. बरोबर ना. आता -140 डिग्री बघा, इथे जर तुम्ही क्वाड्रंट जर विचारात घेतला तर फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. बरोबर, म्हणजे जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज जर क्वाड्रंटचा विचार केला तर हा कुठला येतोय, थर्ड क्वाड्रंट. पण जर तुम्ही क्लॉकवाईज जर विचार केला तर हा फर्स्ट आणि हा काय असणार आहे, सेकंड क्वाड्रंट येणार आहे. बरोबर ना. तर बघा मग या पद्धतीनं आपण दोन्ही पद्धतीने विचार करूया. सर्वांना लक्षात आलं का बघा, जर आपण अँटी क्लॉकवाईज फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे, त्यामुळं मी तर लिहितो थीटा इज इक्वल्स टू -140 डिग्री लाईज इन व्हॉट, थर्ड क्वाड्रंट. कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, दॅट इज अ थर्ड क्वाड्रंट करस्पॉन्डिंग टू दॅट अँटी क्लॉकवाईज रोटेशन. आणि जर समजा तुम्ही क्लॉकवाईज आहे तेच रोटेशन म्हटलं तर तुम्ही असे म्हणू शकताय हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, दिस इज द सेकंड क्वाड्रंट. बरोबर, लक्षात आलं का बघा, तो जो अँगल असणार आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये झाला, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर ना. विनाकारण सगळ्यांचं कन्फ्युजन नको व्हायला. लक्षात घ्या, याला आपण फर्स्ट, याला आपण सेकंड, याला आपण थर्ड आणि याला आपण फोर्थ क्वाड्रंट म्हणणार आहोत. तुम्हाला फक्त सांगायचं की तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल. बरोबर ना. तर मग हा जरा फर्स्ट जो काही एक्झाम्पल आहे, दॅट फर्स्ट एक्झाम्पल दॅट अँगल -140 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर. तर मग नंतरचं सेकंड एक्झाम्पल जे आहे, थीटा इज इक्वल्स टू काय दिलेलं बघा, 945 डिग्री. बरोबर ना. आता 945 डिग्रीचा हा अँगल तुम्हाला काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, 945च्या जवळपासचा एखादा असा कुठला नंबर आहे की जो 360च्या मल्टिपल मध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय. बघा, आता सुरुवातीला 945 तुम्ही 4 करा. 945 म्हणजे तुम्ही 720 प्लस 720 म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन्स असणार आहेत. बरोबर ना. आणि मग 720 प्लस किती 945 येतं बघा, दॅट मीन्स 225. बरोबर ना. 720 प्लस 225 मीन्स 945 येतं. आता हे 720 म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन झालेलेच आहेत. बरोबर ना. आणि प्लस आता 225 जो आहे तो आपण कसं लिहू शकतो बघा, दॅट कॅन बी रिटर्न 180 प्लस किती 45 डिग्री. बरोबर ना. किंवा 180 प्लस 45 म्हणतो मी, डिग्री आपण इथं कुठंच लिहिलं नाहीये. तर बघ या पद्धतीनं बघा, 2 इंटू 360 प्लस 180 प्लस 45 म्हणजे काय करणार आहे, 2 कम्प्लीट रोटेशन झाली. आणि त्याबरोबर 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट प्लस तुम्ही सेकंड क्वाड्रंटच्या पुढे गेलात म्हणजे कुठं, थर्ड क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. म्हणजे इथं जर आपण अँगल काढायचा म्हटला तर बघा तो अँगल कसा येणार आहे, OX डॅश YOY डॅश. बरोबर ना. आता मग या ठिकाणी होतं काय बघा, 2 इंटू 360 एक कम्प्लीट रोटेशन झालं 360, दुसरं कम्प्लीट रोटेशन झालं 720 प्लस 180 आणि प्लस 45. म्हणजेच तो जो पॉइंट किंवा तो अँगल येणार आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे बघा, दॅट लाईज इन विच क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट. कारण हा फर्स्ट आहे, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा काय आहे, फोर्थ क्वाड्रंट. सो थीटा इज इक्वल टू 945 डिग्री lies in which quadrant, lies in third quadrant. बरोबर, लक्षात आलं का बघा. म्हणजे 945 डिग्री हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला, थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि त्याबरोबर इथं -140 डिग्री हा पण कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर लक्षात घ्या, या पद्धतीने ही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बरोबर. आता मग पुढचं जे थर्ड एक्झाम्पल आहे त्याचं -500. बरोबर ना. तुम्ही सरळ त्या -500 ची 4 करा ना. आता -500 म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता बघा, इथं समजा थर्ड एक्झाम्पल आहे, थीटा इज इक्वल्स टू काय दिले बघा, -500. बरोबर ना. म्हणजेच काय करतील बघा, हा अँगल जो असणार आहे तो कसा असणार आहे, रोटेशन, दॅट रोटेशन इज क्लॉकवाईज. बरोबर ना. मग -500 मी कसं लिहू शकतो बघा, -360 मायनस बघा
-360 मायनस किती म्हणू शकतोय 140 डिग्री, बरोबर ना. -360 -140 म्हणजेच किती येणार आहे 500 डिग्री येणार, -500 डिग्री येणार आहे. त्याबरोबर बघा आता -360 आणि प्लस आता -140 जो आहे तो तुम्ही कसं लिहू शकताय -90 मायनस किती 50 डिग्री, बरोबर ना. -90 -50 म्हणजे मी इथं पण डिग्री लिहितो, इथं पण डिग्री लिहितो, -90 डिग्री -50 डिग्री. म्हणजे बघा मग काय होतं या ठिकाणी, जर तुम्हाला हा अँगल काढायचा असेल तर बघा ना रोटेशन जे असणार आहे ते रोटेशन कसं आहे, दॅट रोटेशन इज क्लॉकवाईज, बरोबर ना. मग तुम्हाला या पद्धतीनं रोटेशन करायचं आहे. ओ दिस इज एक्स एक्स डॅश, वाय ओ वाय डॅश. तर बघा मग इथं काय होतं, क्लॉकवाईज रोटेशन आहे, वन कम्प्लीट रोटेशन -360 डिग्री. त्याच्यानंतर पुन्हा काय येतं -90 डिग्री आणि -50 म्हणजेच तो अँगल कुठं असणार आहे बघा, तो अँगल पुन्हा बघा कोणता क्वाड्रंट असणार आहे, दॅट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. सो व्हॉट दिस मीन, that theta is equals to -500 degree lies in what, third quadrant, lies in third quadrant. लक्षात आलं का बघा. मग या पद्धतीने बाळांनो आपल्याला ते अँगल्स जे आहेत, जे अँगल्स इथे दिलेले आहेत ते अँगल्स तुम्हाला ड्रॉ करायचे. जर तो अँगल पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही काय करा, अँटी क्लॉकवाईज रोटेशन घ्या, आणि जर तो अँगल निगेटिव्ह असेल तर तुम्हाला क्लॉकवाईज रोटेशन घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तो क्वाड्रंट पण तुम्हाला फिक्स करायचा आहे, आणि त्याबरोबर तो अँगल म्हणजे ते डायग्राम्स पण तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहे, बरोबर ना. आता पुढचा जर अँगल बघितला तर बघा 1120 डिग्री. आता 1120 जर म्हटलात तर तुम्हाला माहित आहे 360 इंटू 3 जर केला तर 10 किती येतं बघा, 1080 येतं. मगाशी बघितलं आपण, बरोबर. 360 इंटू 3 जर केलं तर, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग 1080 प्लस किती असणार आहे, 1080 प्लस 30 जर केला म्हणजेच एक कम्प्लीट म्हणजे तुम्हाला टोटल 3 रोटेशन कम्प्लीट होतील. आणि त्याबरोबर तुम्हाला काय करायचं बघा, मग 1080 प्लस 40 म्हणजेच काय, दिस लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आणि -820 जर म्हटलं, आता -820 पण तुम्ही असंच करा, -360, बरोबर. -360 आणि -360 म्हणजे -720 आणि -720 -160 आणि -160 म्हणजे तुम्ही कसं लिहू शकताय, -90 मायनस किती 70 घेणार आहे, बरोबर. म्हणजे तो पुन्हा कुठे येणार आहे, दॅट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. बघा निगेटिव्ह आहे, बरोबर ना. या पद्धतीनं तुम्हाला ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. बघा इथं जे 5 एक्झाम्पल्स आहेत ती मी एक्सप्लेन केलेले आहेत. राहिलेली जी 15 एक्झाम्पल्स आहेत, जरा एक्झाम्पल जास्त आहेत, तर ही 15 एक्झाम्पल्स तुम्हाला काय आहे, होमवर्क साठी दिलेले आहेत. तर ही सगळी एक्झाम्पल्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा, बरोबर ना. तर बघा ही एक्झाम्पल झाल्यानंतर आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत बघा, अँगल्स मेजर करायचे जे सिस्टीम आहे, म्हणजे एक डिग्री मेजर आहे आणि दुसरं आहे ते रेडियन मेजर, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.